मी शाहिद खिरडकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो। अवघ्या देशभर आज शारदोत्सव दुर्गोत्सव चालू आहे। आपण कोकणातल्या शहरामध्ये गावागावामध्ये सुद्धा नवरात्री उत्सवाची आपण धामधूम पाहत आहोत। नवरंगाची उधळण करणारा हा नवरात्री उत्सव आहे। प्रत्येक मंदिरामध्ये एक देवी सजलेली आहे आणि त्या देवीची आपण श्रद्धापूर्वक पूजा अर्चा करतो। एकीकडे आपण मंदिरामध्ये देवी बसवलेली आहे, तिच्याबद्दल आपल्याला श्रद्धा भक्ती आहे आणि त्याचबरोबर आपलं एक दुसरं चित्र आपल्याला पाहायला मिळतं की पुरुष प्रधान या समाज व्यवस्थेमध्ये स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन आज सुद्धा नकारात्मक आहे। आणि म्हणून हे दोन भाग आहेत, हे दोन वेगवेगळी चित्र आपल्याला पाहायला मिळतात। आणि याचं कारण काय तर आज आपण 21व्या शतकामध्ये आलो तरीसुद्धा आपल्यातला पुरुष अहंकार आहे, आपल्या समाज व्यवस्थेमध्ये दडलेली त्याची मुळं आहेत, ही कधीही मागे जायला तयार नाही आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष होत नाही। आणि म्हणून वारंवार स्त्रीवरती अत्याचार होणे, स्त्रीकडं उपभोगाचं साधन म्हणून पाहणे, या गोष्टी आज देखील आपल्याला पाहायला मिळतात। मात्र यातून स्त्रिया स्वतःचं अस्तित्व निर्माण करत आहेत। स्त्री पुन्हा एकदा अंगार बनून पुढे येते आहे आणि पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून तिनं स्वतःची एक वाट निर्माण केलेली आहे। काही स्त्रिया तर आपल्यावरती किती अत्याचार झाले तरीसुद्धा मी सक्षम आहे, माझ्यामध्ये लढा उभारण्याची क्षमता आहे, या धाडसाने या आत्मविश्वासाने त्या उभ्या आहेत। आणि म्हणून आपण अशा काही दुर्गा शक्तींना भेटणार आहोत आणि त्यांची आपण माहिती घेत आहोत। आज आपल्याबरोबर अशी एक दुर्गा शक्ती, अशी एक नारी शक्ती आहे की जिने वयाच्या 19व्या वर्षी फार मोठ्या अत्याचाराला सामोरे गेलेले आहे। त्यांच्यावरती प्रचंड असे एक संकट आलं आणि ते संकट त्यांनी त्यावेळेला जरी त्या खचल्या असल्या तरी नंतर त्या तितक्याच ताकदीनं पुन्हा एकदा उभ्या राहिल्या आणि आज त्या इतर समाजासाठी किंवा नारी शक्तीसाठी प्रेरणा आहेत। नेमकं ते संकट काय होतं, ते वादळ काय होतं, हे आपण त्यांच्याच मुखातून जाणून घेणार आहोत। आपल्याबरोबर आहेत माधुरी आंबेडकर, यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। मॅडम, तुमचं स्वागत आहे। धन्यवाद। मी आताच म्हटलं की एक वादळ तुमच्या आयुष्यामध्ये येऊन गेलेलं आहे। वय वर्षे 18 किंवा 19 हे तसं म्हणायला संपूर्ण 19 लागलं होतं। या वयामध्ये खरं तर एखाद्याला समाज भान नसतं, आपले स्वतःचे कर्तव्य जबाबदारी माहिती नसते, नव्यानंच आपण एका वेगळ्या समाजाकडे पाहत असतो किंवा एका विश्वाकडे आपली वाटचाल सुरू असते आणि अशामध्ये आपल्या आयुष्यात एखादं वादळ येणं आणि त्यातून पुन्हा उभारी घेणं हे किती अवघड आहे मला माहिती आहे। मात्र मी वादळ म्हणतोय, तुमच्याच मुखातून सांगा की ते वादळ कधी, कसं आणि ते वादळ कोणतं होतं? 9 मार्च 1988ला आमचं खरं तर जुन्या डोंबिवलीला एक दुकान आहे आणि आमचं दुकान आम्ही चालवतो, नवरा बायको दोन्ही। म्हणजे कधी माझे मिस्टर असायचे तेव्हा मी बसायचे, मी असायचे तेव्हा ते बसायचे, असं करून आम्ही दुकानाच्या अर्ध्या भागामध्ये दुकान होतं आणि अर्ध्या भागामध्ये आम्ही राहत होतो। नवीनच संसार सुरू झाला होता, आर्थिक परिस्थिती काही एवढी चांगली नव्हती, पण 6 महिन्यापूर्वी दुकान चालू करून आमचं सुरळीत होत होतं आणि तेवढ्यात आमच्यावर असा एक प्रसंग आला की माहिती नाही काय घडलं होतं, पण 5 मार्चला एक रात्री मी अशी 10 वाजता दुकानातलं काम वगैरे आटपून सगळं म्हटलं, आता आमच्याकडे TV वगैरे काही नव्हता, आटपलं सगळं झालं। मला म्हटलं की थोडं, मी सकाळी 5-5:30ला उठायची त्यामुळे थकवा वाजायचा, मी पडली, म्हटलं माझे मिस्टर 10:30-11ला दुकान बंद केल्यावर आपण जेवण करू, अशा हिशोबाने मी पडली तर माझा डोळा लागला। तेवढ्यात मला पाठीमागून कोणीतरी दरवाजा ठोकताना आवाज आला, ठकठक केलं म्हणून मी दरवाजा उघडला तर पाठीमागे राहणाऱ्या आंटी म्हणते, माधुरी बाहेर चल, मोहनला कोणीतरी मारतंय। मला म्हटलं मोहनला कोण मारते, म्हणून मी खाली वाकून बघितलं तर माझे मिस्टर दुकानात नव्हते, म्हणून मी घरातून बाहेर पडले आणि डायरेक्ट मंदिराच्या समोर आले। बघते तर खरोखरच 3-4 व्यक्ती माझ्या नवऱ्याला मारत होत्या। का मारत होत्या मला माहिती नाही, मला काही समजत नव्हतं, अचानक घडलं काय मला माहिती नाही। मी असे स्टॅच्यूसारखी उभी होती आणि तेवढ्यात तो मनुष्य, जो मेन मनुष्य मारत होता, तो म्हणाला चला रे ह्याला रिक्षात घालून आपण खाडीमध्ये घेऊन फेकून देऊ। तेव्हा मला क्लिक झालं की जर आत्ता ह्या माणसाने, त्या माझ्या मिस्टरांना जर रिक्षात घालून घेऊन गेले तर ह्यांची, माझं लग्न होऊन त्यापर्यंत 2-1 वर्ष झाले होते, त्यामुळे यांच्याकडे एक दंतकथा होते की हे लोक असे मारून पोटाला दगड बांधून एखाद्या माणसाला खाडीमध्ये फेकून द्यायचे, अशी एक दंतकथा। खरं किती सत्य असत्य मला नाही माहिती, पण हे ज्यावेळी बोलणं त्याचं झालं तेव्हा मी घाबरले आणि मी पडली। जो माणूस माझ्या नवऱ्याला मारत होता त्याचा मी हात पकडला आणि म्हटलं तू माझ्या नवऱ्याला का मारतोय, हिम्मत असेल तर मला हात लावून दाखव, एवढं। आणि त्याच्यानंतर मी जे काही झालं, म्हणजे ती तात्कालीन परिस्थितीमधली म्हणजे माझी प्रतिक्रिया होती, माझ्या नवऱ्याला मला कोणत्याही परिस्थितीत वाचवायचं होतं म्हणून मी ते बोलली होती। आणि बोलण्यामागचं तात्पर्य पण एवढंच होतं की तू का मारतोय, काय घडलं हे कळायला पाहिजे ना आपल्याला, असंच कोणतरी येतोय कोणतरी मारतोय। आणि माझे मिस्टर काही असे खूप तापट स्वभावाचे वगैरे असं काही त्यावेळी नव्हते, त्यामुळे मला आश्चर्य। आणि त्याच्यानंतर मग लोक पण बरीचशी जमली आणि प्रकरण तिथेच निवळलं। आता मला नाही माहिती की या प्रकरणातून
काय घडेल काय नाही, हे सगळं प्रकरण झालं. आम्ही आलो घरी, जेवलो, झोपलो. अचानक 9 मार्च 1988 म्हणजे त्याच्यानंतर 4 दिवसांनी माझ्या मिस्टरांचे मित्र आहेत, आमच्या बाजूच्याच आहेत, त्याचा भाऊ पुण्यावरून अंधेरीला मुलाखत द्यायला एका केमिकल कंपनीमध्ये आला होता. मी त्याला कधीच पाहिलेलं नव्हतं. तर तो आला तेव्हा ते माझे मिस्टरांचे जे मित्र म्हणजे त्याचा भाऊ होता तो ऑडिटला कुठेतरी बाहेर गेला होता, पण चावी आजूबाजूला कोणाकडे तरी दिली होती. तर मला ते म्हणाले माझे मिस्टर, हे बघ हे मोहन मांगेलकरांचे भाऊ आहेत, प्रकाश मांगेलकर, ते आज आपल्याकडे जेवायला राहतील, जेवण बनव आणि नंतर जाऊन भाऊच्या घरी झोपतील. म्हटलं ठीक आहे. आता नवऱ्याने ऑर्डर दिली म्हटल्यावर मी काय. आणि आमच्या दुकानामध्ये माझ्या मिस्टरांना मदत करणारा ते 18-20 वर्षाचा एक पोरगा आजूबाजूचा होता. तो रात्रीचा यायचा 10-10:30च्या नंतर त्यांना काही दुकान बंद करायला मदत. तर मी त्याला म्हटलं की विनोद त्याचं पण नाव होतं. मी म्हटलं विनोद तू पण मग जेवायला ये, आता ते पण नाही तर तू पण ये जेवायला, पोरगा होता काय एकटं करणार म्हणून मी म्हटलं. आणि मी जेवण करायला घेतलं. मी जेवण केलं वगैरे आणि 11च्या दरम्यान माझ्या मिस्टरने दुकान बंद केलं आणि आम्ही जेवायला बसलो होतो. म्हणजे मी माझ्या मिस्टर आणि त्या दोघांना जेवण वाढलं होतं आणि मी म्हणजे ते जेवण सुरुवात करत होते तेवढ्यात पाठीमागून परत दरवाजा ठकठक झाला. तर आम्हाला वाटलं कोणीतरी काही वेळा गिऱ्हाईक असायचं, बंद झालं तरी ब्रेड बिस्किट वगैरे खायला हवा म्हणून. डोंबिवली कसं आहे ना की सेकंड पाळीची लोकं फार लांबून यायची आणि असायचं. तर माझे मिस्टर एकटे होते तेव्हा द्यायचे. मग उघडलं तर अचानक 3-4 माणसं एकदम समोर आली. त्या समोर आलेल्या माणसामधला एक माणसाला मी ओळखलं, जो त्या दिवशी माझ्या मिस्टरांना मारत होता आणि त्याच्या हातामध्ये होता वस्तारा. तर मी म्हटलं आत्ता काय झालं आहे. मग माझ्या मिस्टरांनी जबरदस्तीने त्याने पकडलं. त्याने म्हटलं की चल तुला भाऊजींकडे घेऊन जायचं आहे. तर म्हटलं मी भाऊजी म्हणजे कोण. तर त्यांच्याच गावाला स्थानिकच होता, पण माझ्या मिस्टरांना तो आपला भाऊ मानत होता आणि मी त्यांना वडील मानत होते, माझ्या वडिलांसारखे होते ते. आता हे स्थानिक लोक थोडेसे तापड उग्र वगैरे असले तरी मला काय त्याच्याशी देणं घेणं. मी एकतर गावावरून आली होती, म्हणजे गोवा बॉर्डरला माझं गाव. मला इकडचे काहीच प्रथा व्यथा काहीच माहिती नसल्याकारणाने ते जे होते ते मला वडिलांसारखे होते. मग भाऊजींकडे तर हे म्हणाले सुद्धा माझे मिस्टर की एवढ्या रात्री भाऊजींकडे का जायचं आहे, आपण उद्या सकाळी जाऊ. नाही म्हणे आत्ताच्या आत्ता तू बाहेर पड. तर माझ्या मिस्टरना असं वाटलं की चला यांना भाऊजींच्या घरी घेऊन गेलं तर एक प्रकारचं म्हणजे इकडचं संकट टळेल म्हणून ते माझे मिस्टर त्यांच्याबरोबर गेले. ज्यावेळी हे सगळं प्रकरण तर माझ्यासमोर 3-4 माणसं होती आणि आतमध्ये सुद्धा गल्लीमध्ये 3-4 माणसांचा मला आवाज येत होता. म्हणजे एका वेळी 1 आणि 2 माणसं नाही तर 8-10 माणसं घेऊन तो पोरगा आला होता आमच्यावर चाल करून. आणि जरी हे लोक यांना मारून टाकून देतात वगैरे अशी दंतकथा असले तरी हे लोक लग्न झालेल्या एखाद्या बाईवर अशा प्रकारे कृत्य करून बलात्कार वगैरे करणार एवढ्यापर्यंतच्या ह्या दंतकथा काही मला माहिती नसल्याकारणाने मी बेसावत होती. मला हे माहिती नव्हतं की पुढे जाऊन. तर त्याने माझ्या मिस्टरांना काढून नेलं. मग त्या माणसाने त्याला घेऊन माझे मिस्टरांना 2 माणसं घेऊन कुठे निघून गेले माहिती नाही. नंतर तोच माणूस परत आला आणि मग त्याने मला सांगितलं की तू माझ्याबरोबर चल. तर म्हटलं कुठे. तर भाऊजींच्या घरी. तर भाऊजींच्या घरी का. तर नाही म्हणे तिथेच तुम्हाला आणि मोहनला आम्हाला सगळं बोलायचं आहे. तर मला हे माहितीच नाही की ह्याचं उद्दिष्ट काय. तर म्हटलं चला. घेऊन गेल्या बाहेर पडून भाऊजींच्या घराच्या रस्त्याला लागलो आणि अचानक त्याने वळण घेतलं. मी म्हटलं भाऊजींचं घर हे नाही आहे, हा कोणाचा तरी दुसऱ्याचाच बंगला आहे. एवढं बोलते तोपर्यंत त्याने मला पाय मारून खाली पाडलं. खाली पाडल्यावर माझ्या लक्षात आलं की ह्याचं उद्दिष्ट काहीतरी वेगळं आहे. म्हणून मी ओरडली तर माझ्या तोंडावर त्यांनी 2-3 थापड म्हणून तोंडात बोंबावून केलीच तुझ्या नवऱ्याला मारून खाडून फेकून देऊ. म्हणजे हे प्रकरण त्या लोकांनी प्री प्लॅन करून आले होते आणि मला काही कळेना की अशा वेळी काय करायचं. आणि मी त्यावेळी अक्षरशः म्हणजे कोलॅप्स झाले. म्हणजे कळेना काय करायचं, आपण काय करायचं आता या परिस्थितीत. जर मी विरोध केला तर माझ्या मिस्टरांना खरोखर हे मारून टाकू शकतात, असा एक प्रसंग माझ्यावर होता. जर माझे मिस्टर समोर असते ना तर कोणाच्या बाबाची सुद्धा हिंमत नव्हती मला हात लावायची. कारण मी सुद्धा कोकणी मुलगी होती, रानावनात सकाळी 5-5 वाजता आम्ही हातात कोयते घेऊन फिरणारी पोरी. मला जर असं काही घडणारं असते तर मी ते असं म्हणजे माझं मिस्टर समोर नव्हते त्यामुळे माझ्याकडे काही पर्यायच नव्हता. मग त्याला माझं शरीरच उपयोगायचं होतं आणि ह्यासाठीच त्याने हे सगळा कांगाव केला होता, सगळा प्लॅन केलेला होता. मग त्याने ते केलं आणि नंतर थोड्या वेळाने मग मी आली इथे माझ्या घरापर्यंत. तोपर्यंत माझ्या मिस्टरांना ते घेऊन दोघेजण समोर आले. मग माझ्या मिस्टरांच्या पण लक्षात आलं की असं काहीतरी भयंकर माझ्या बायकोबरोबर ह्या लोकांनी केलं.
मग माझे मिस्टर मला घेऊन घरात आले. घरात आल्यावर मग मी फार आक्रोश केला, मी फार रडली वगैरे. पण माझे एवढं सगळं होऊन सुद्धा माझे मिस्टर मला तोंड दाबून दाबून गप्प राहा. म्हटलं मी गप्प राहणारच नाही. मग पुन्हा आले ते लोक. दरवाजा बंद केला होता आणि दरवाजा काय एक लाथ मारली तर तुटू शकतो असा दरवाजा. मग माझ्या मिस्टरांनी सगळे असतील नसेल ती ताकद लावून पाण्याचं ड्रम भरलेलं होतं अर्ध, ते दरवाजासमोर आणून टाकलं. त्यानंतर माझ्या घरात त्यावेळी रॉकेलनेच आम्ही स्टोअर जेवण करत होतो. माझ्या घरात 10 लिटरचं रॉकेलचं कॅन होतं. मी ठरवून टाकलं होतं जर ह्या माणसाने घरात प्रवेश केला की हे कॅन उपटून टाकायचं, उलटायचं सगळं आणि सरळ आग लावून टाकायचं. आपण पण मरायचं आणि त्याने पण मरायचं. एकदा तर मी कोयता घेऊनच म्हटलं चल दरवाजा उघड, आता काय करायचं ते करू आपण. म्हटलं काय तर तो मला असं तोंडावर बोट ठेवून म्हणतो नाही म्हणे आपण दोघं जाऊ, ती खूप माणसं आहेत, ती काही करू शकतात, आत्ता यावेळी आपण काहीच नाही करू शकत. त्याचं त्याच्या हिशोबाने बरोबर बोलणं होतं. पण माझ्या हिशोबाने मी काय तन्नीतटी पोरगी होती, मला हे सगळं फारच अतिशय त्रासदायक वाटत होतं. म्हणून मी म्हटलं नाही मला आता एकतर त्याला तरी संपवणार, एकतर मी तरी संपवणार. पण कसं तरी सगळी ताकद एकवटून माझ्या नवऱ्याने मला असं दाबून बसून ठेवलं होतं. मी अशी फडफड उडत होती की नाही मला याला मारूनच टाकायचं. हातात माझ्या कोयता होता. माझ्या सासऱ्याने मला कोयता नारळ फोडण्यासाठी आणून दिला होता, तो माझ्या होता हातात. पण नाही, रात्री 3 वाजेपर्यंत 11 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत हा तमाशा चालला होता. पुढून शेटर ठोकायचं, पाठीमागून घर ठोकायचं. आणि ज्या चाळीमधली 4 लोकं होती ती चाळीतल्या बाहेरच्या ज्यांचे लोकं होते त्यांच्या सगळ्यांच्या कड्या लावल्या होत्या. आणि त्यामुळे मग काहीच नाही. आणि दुसऱ्या दिवशी सगळं अन्नबिन्न ते जे दोघेजण बसले होते ह्या सगळ्या प्रकाराने ते पळून गेले होते. कुठे गेले काय गेले मला माहितीच नाही. मी बाहेर पडल्यानंतर ते कुठे गेले आपल्याला काहीच माहिती नाही. आणि सगळं अन्नबिन्न तसंच होतं. आम्ही पूर्ण रात्र अशाच दहशतीमध्ये काढली. आणि सकाळी कधीतरी डोळा लागला मग काय करणार. मग 11:30 पावणे 12ला समोरची ज्या काकू राहत होत्या पवार म्हणून त्या आल्या, ठकठक केलं, मोहन उठले, काय झालं वहिनी, तर म्हणाले दिनेश जोशी आला होता तो तुला बोलवलं म्हणून सांगितलं. मला शॉक होता की एवढी सगळं कांड करून सुद्धा दुसऱ्या दिवशी परत येऊन तो माझ्या नवऱ्याला बोलवलं त्याच्या घरी. एवढं सांगण्याची हिंमत करतो म्हणजे ह्यांच्यामध्ये केवढी ताकद असेल. म्हणजे आजसुद्धा हे पुन्हा काहीतरी कांड करू शकतात. मग मी यांना विचारलं की आपण करायचं काय, तर म्हणे काय करायचं मला सुधरत नाही. मग काय झालं असं सुधरत नाही म्हणता 1 तास गेला, 1.5 तास गेला. त्याच्यानंतर माझे मिस्टर म्हणाले चल साडीनेच आपण भाऊजींकडे जाऊ, भाऊजी काय बोलतात ते बघू. मग 2च्या दरम्यान आम्ही भाऊजींकडे गेलो आणि मी तिथे त्यांच्या पायावर पण रडायला लागले. म्हटलं असं या लोकांनी केलं. भाऊजी सरळ म्हणाले की हे बघ मोहन की मी तुला 24 तास सांभाळू शकत नाही किंवा तुझ्यावर लक्ष देऊ शकत नाही, तू सरळ जायचं आणि पोलीस स्टेशनला कंप्लेंट करायची की अशी घटना घडली. त्यावेळी माझ्या मिस्टरांना पोलीस स्टेशनचा मार्ग सुचला. तोपर्यंत माझे मिस्टर तेव्हाही पोलीस स्टेशनला जाण्यासाठी त्यांची हिंमत नव्हती, पण त्यांच्याकडे पर्यायच नव्हता. जर पोलीस स्टेशनला नाही गेले तर डोंबिवलीमध्ये आत्ता मी जे बघते त्याच्यात सांगते, एकाची बायको आणि एकाची रखेल बनून राहणाऱ्या अशा कित्येक बायका आहेत ज्यांच्यावर असेच काहीतरी प्रसंग करून त्यांना मांडलिक बनवलेलं आहे. मला ते मांडलिकत्व मला मान्यच नव्हतं. मी माझ्या शरीरावर जबरदस्तीने कोणाचाही स्पर्श सहन करू शकत नाही. मग मी पोलीस स्टेशनला, त्यावेळी डोंबिवली रामनगर पोलीस स्टेशन होतं, डोंबिवली विष्णुनगर म्हणजे डोंबिवली वेस्टला पोलीस स्टेशनच नव्हतं. आणि मला चांगलं आठवतं की आम्ही दुपारी 3 वाजता पोलीस स्टेशनला गेलो होतो आणि आमची कंप्लेंट रजिस्टर नोंद मला मी आत्ता जे पेपर काढले त्याच्यामध्ये टायमिंग 6चा दिलेला आहे. या मधल्या वेळात काय झालं काय माहिती नाही. पण हे जे सगळं घडलेलं होतं 5 तारीखला त्यातलं एकही गोष्ट त्या आमच्या आहे ठीक आहे. माझ्या बाबतीत कदाचित मी कोलॅप्स म्हणून, पण माझ्या मिस्टरांना मग मी 2016ला ते काढले सगळे पेपर कोर्टातून काढले. आणि तेव्हा माझ्या मिस्टरांचं स्टेटमेंट वाचलं तेव्हा मी त्यांना विचारलं, म्हटलं माझं सोडून दे बाबा, पण तू ही घटना अशी घडली होती ते का नाही सांगितलं. तर मला म्हणाले की म्हणे मी त्यांना 4 वेळा सांगितलं पण ते नोटच करून घेत नव्हते. म्हणजे 5 तारीखला जे घडलं ते जर ह्या पेपरवर आलं असतं तर ह्यांचे सगळं कारस्थान उघडं झालं असतं. आणि ह्या कारस्थान उघडं होऊ नये म्हणून 5 तारीखला जी घटना घडली होती ती सगळी कोलॅप्स करून टाकली होती त्या लोकांनी.
आणि त्याने तिथे काय केलं की आरोपी सापडले नाही, 3 दिवस आरोपी सापडले नाही. 4थ्या दिवशी क्राईम ब्रँचचे ऑफिसर कोण करकरे म्हणून जे आता शहीद झाले ते होते, डावकरे होते, दुसरे एक शहीद झालेले करकरे बरोबर ते ऑफिसर होते. त्यांनी जेव्हा हे केलं, हातात केस घेतली, त्याच्यानंतर आरोपी सापडले आणि आरोपीनं अटक केली. अटक केल्यावर सुद्धा आरोपीने हे मान्य केलं की मी हिच्यावर अतिप्रसंग केला. पण ह्या सगळ्यामध्ये एक गोष्ट निश्चित आहे की या गोष्टींमधून आम्हाला म्हणजे आम्ही पोलीस स्टेशनपासून म्हणजे घरातून बाहेर पडून पोलीस स्टेशनपर्यंत पोचेपर्यंत आमच्यावर सगळी नजर ठेवलेली होती. आम्ही जीव मुठीत घेऊन पोलीस स्टेशनपर्यंत पोचलो होतो आणि अतिशय भयंकर परिस्थिती होती त्यावेळी. म्हणजे ते गाववाली लोक होती, ती स्थानिक लोक होती, ती सगळीच्या सगळी लोक आमच्या विरोधात होती, सगळी लोक आमच्या विरोधात. तुमचा न्यायालयीन लढा वगैरे चालला का किंवा काय तुम्हाला पुढे झालं ना? मी पोलीस स्टेशनमधून त्याच राहा माझा न्यायालयीन लढा किंवा सामाजिक कार्यकर्ते जागृत होण्याचं कारण हे होतं की ज्या दिवशी त्या रात्री माझ्यावर बलात्कार झाला त्याच रात्री अजून 2 मुलींवर बलात्कार झाला होता. एक होता तो बावनचाळ म्हणून तिथे आणि एक कुठेतरी पलीकडे होता. त्या 2 मुली होत्या आणि मी लग्न झालेली बाई होती. त्या दोन्ही मुलींचं हे झालं म्हणजे पोलीस स्टेशनला कंप्लेंट गेल्या, पण त्याच्यानंतर पुढे त्या क्विट झाल्या, त्या बाजूला पडल्या. त्यांचं म्हणणं असं की आमचे मुलींचे लग्न वगैरे व्हायचे त्यामुळे आम्हाला केस नाही म्हणून त्या बाहेर पडल्या. फक्त मी माझी केस शेवटपर्यंत सेशन कोर्टमध्ये लढवली. पण केस लढवण्यामागे खूप वाईट प्रसंग होते त्यावेळी. ह्या प्रसंगामध्ये संपूर्ण प्रसंगामध्ये अण्णा भुसकुटे आणि सिंधुताई भुसकुटे या जर माझ्या पाठीमागे नसत्या तर आज मी इथे जिवंतच नसते. अण्णाने मला आणि माझ्या नवऱ्याला 1 नाही 2 नाही तर जवळजवळ 3 वर्ष सांभाळलं. म्हणजे माझे मिस्टर तरी इथे यायचे, राहायचे, दुकान सांभाळायचे वगैरे असं करायचे, तरी माझे मिस्टर मला दुकानात बसायलाच देत नव्हते, त्यामुळे मी कोलॅप्स व्हायची. मग मला जवळजवळ म्हणजे ह्या 3 वर्षामध्ये मी 2-4 महिने जास्त माझ्या घरात राहिली असेल. बाकीचे सगळे दिवस मी अण्णा म्हणजे इथे भुसकुटे विनायक निवासमध्ये राहायची. अण्णा ना म्हणजे जगामध्ये एकच अशी व्यक्ती होती ज्याला माझ्या डोळ्यात बघून माझ्या मनातली व्यथा कळत होती. आणि माझ्या मिस्टरांचं म्हणावं तर काय माहिती नाही, पण त्यांना आर्थिक बाजू आमची एवढी कोसळली होती की आम्ही आहे ना 8 महिने आम्ही आहे ना, तुम्हाला विश्वास नाही वाटणार, आमच्या दुकानात विकायला ठेवलेली अंडी होती, बिस्किटं होती, असं 2-2 उकडून खाऊन किंवा असं म्हणजे दुकान बंदच. 8 ते 10 महिने दुकान बंद होतं. त्याच्यानंतर सुद्धा आम्ही दुकान चालू केलं ते डेली कलेक्शनवर. म्हणजे कसं माहिती आहे का, 1000 जर मी व्याजाने घेतले पैसे तर माझ्या हातात 900 रुपये येणार आणि नंतर रोज 20-20 रुपये म्हणजे 5000 जर मी घेतले तर 5000तले 4,500 हातात यायचे आणि मग रोज त्या 5000चे 20 में 100 रुपये 60 दिवस द्यावे लागायचे. म्हणजे 20-25% व्याज असं. अशा याने हळूहळू माझ्या मिस्टरने. पण या सगळ्या प्रवासामध्ये माझ्या मिस्टरांना सुद्धा अतिशय मानसिक त्रासातून जावं लागलं. म्हणजे आमचा उभरता संसार या एका गोष्टीने एका विचित्र व्यक्तीच्या वागण्याने आमचं पूर्ण लाईफ स्पॉईल झालं. आणि एवढं सगळं करून सुद्धा आम्ही जिद्दीने उभे होतो. तरी पण आम्ही सेशन कोर्टामध्ये ही केस हरलो. त्याच्यानंतर सुद्धा माझ्या मिस्टरांनी खूप जिद्दीने ही केस हायकोर्टामध्ये सुद्धा अपील केली. पण हायकोर्टामध्ये अपील केली खरी, पण काय माहिती नाही. त्याच्या अगोदर जेव्हा केस हेअरिंगला उभी राहिली तेव्हा 3 तास माझे मिस्टर गायब होते. 3 तास. म्हणजे हेअरिंगला केस उभी राहिली तेव्हा मला माहिती नाही माझे मिस्टर कुठे गेले. मी सगळीकडे शोधत होती. 8 दिवसांनी केस आहे स्थानिक कोर्टामध्ये, माझे मिस्टर गायब होते. माझ्या मिस्टरने मला सांगितलंच नाही आणि कोणीतरी माणसाबरोबर ते केस सेटलमेंट करायला बोलवलं होतं त्यांना. केस सेटलमेंट म्हणजे केस मागे घे म्हणून धमकी करण्यासाठी. त्यावेळी तो माणूस कोण होता हे माहिती नव्हतं मला, पण 2016ला कळलं की तो एक काँग्रेसचा मोठा नेता होता ज्यांनी माझ्या नवऱ्याच्या समोर स्वतःचं फिस्टूल काढून ठेवलं आणि त्याला सांगितलं. तेव्हा माझे मिस्टर काय म्हणाले, मला त्या केसमध्ये मागे घ्यायचं न घ्यायचा काही संबंधच येत नाही आहे. माझी बायको, तिचा जीव गेला काय आणि माझा जीव गेला काय, ती केस मागे घेणार नाही. तुम्हाला केस मागे घ्यावी असं वाटत असेल ना तर तिच्याशी येऊन बोला, मी काहीच करू शकत नाही.
आणि त्यामुळे मग त्यांनी मग काय माहिती नाही, मग 3 तासांनी आले आणि 3 तासांनी त्याच्यानंतर मला असं नाही. आता काँग्रेसमधला कोण होता काय होतं माझ्या मिस्टरने आजपर्यंत सांगितलं नाही. तो माणूस कोण होता, काय त्याचं उद्दिष्ट होतं, त्यांना मला म्हणजे आश्चर्य ह्या गोष्टीचं वाटतं. जो माणूस त्यांना एवढी भीती होती, जे माणूस आम्हाला केस मागे घ्या म्हणून सांगतात, ही लोक नैसर्गिकपणे जेव्हा आम्ही नकार दिला तेव्हा आमच्या वकिलांपर्यंत पण पोचले असतील. शेवटी तुम्हाला सेशन कोर्टातून न्याय मिळाला नसेल, नाही. तुम्ही केस हारला 2016 2000 नाही, 2016 नाही, 1996ला 1988 ते 1996ला आम्ही केस हरलो. अच्छा, म्हणजे एवढ्या मधल्या कालावधीमध्ये तुम्हाला संघर्ष करावा लागला. हा संघर्ष 96 पर्यंत आपण केस हरलो. हां, केस हरल्यानंतर मी पुन्हा ह्याच्यामध्ये म्हणजे 2002 पर्यंत 1996ला केस हरल्यानंतर अण्णांना जे सगळं भोगावं लागलं. अण्णांचा जो विश्वास होता कुठेतरी न्यायदेवतेवर, कुठेतरी लोकशाही संस्थेवर, तो पूर्णपणे गेला होता. आणि त्याच्यानंतर अण्णा गेले. अचानक अण्णा एक दिवस थोडासा दूर नाका तोंडात गेला म्हणून दाखवला नाही अण्णा. पण अण्णा त्यावेळी ज्यावेळी केस आम्ही हरलो होतो तेव्हा मला दुःख नव्हतं. मला हे एक लक्षात आलं होतं की आपण केस जिंकलो तरी आपला मृत्यू आहे आणि केस हरलो तरी आपला मृत्यू आहे, कारण हे लोक आपल्याला जिवंत ठेवणार नाही. पण अण्णांना अशी अपेक्षा होती, काही ना काहीतरी त्यांना सजा व्हायला पाहिजे होती. माझ्या मिस्टरना अपेक्षा होती, भले 6 महिने जरी सजा झाली असती तर एक समाधान मिळालं असतं की आपण न्यायपालिकेवर विश्वास ठेवून जे काही केलं त्याचा काहीतरी आपल्याला मानसिक समाधान मिळालं. पण तसं घडलं नाही. मी अजिबातच विचार केला नव्हता, कारण मला कळलं होतं की माझ्या मिस्टरनं 3 तास गायब केलं होतं. मला माहिती होतं की जर मी ही केस जिंकली तर मी मेली आणि माझा नवरा पण मेला. त्यामुळे मी ह्या गोष्टीवर विचारच नाही. आणि माझा स्वभाव नव्हता मुळात. म्हणजे तुम्हाला सांगू का, त्यावेळी माझ्याकडे बोलण्यासारखं म्हणजे आज जे मी तुमच्याकडे व्यक्त होते ते व्यक्त होण्यासाठी मला आयुष्याची 15 वर्ष घालवावी लागली. बलात्कार हा शब्द माझ्या तोंडातून निघत नव्हता. मी बोलायचीच नाही. माझ्या मिस्टरांनी आर्थिकदृष्ट्या लोकांकडे मदत मागण्यासाठी एवढ्या ठिकाणी लेटर लिहिली, एवढ्या ठिकाणी. आज जे तुम्हाला निर्भयाच्या नंतर 2 लाख 2.5 लाख मिळतात, आम्हाला 2 लाख 2.5 लाख नको होते. आम्हाला 15-20 हजार जरी त्यावेळी मिळाले असते तरी आयुष्याची माझी 15 वर्ष फुकट गेली नसते. 15 वर्ष आयुष्याची फुकट गेली नसते आमची. पण आम्हाला कोणी उभं नाही केलं. आणि त्याच्यानंतर मग हळूहळू पण असतो ना, हा विश्वनिर्माता सुद्धा असतो, सत्य परिस्थिती आणि सत्याच्या मागे असतो. 2000 म्हणजे 1990ला माझे मिस्टर आजारी पडले आणि त्यांना हॉस्पिटलाइज करावं लागलं. सायन हॉस्पिटलमध्ये त्यांचे एक मित्र होतं, त्यामुळे 1-1.5 महिना ते हॉस्पिटलमध्ये होतं. त्यावेळी माझ्या मिस्टरांचा इलाज नाही चालला आणि मी दुकानात उभी राहायला लागले. मला खूप टोमणे ऐक, काय बाई आहे हिला लाज नाही वाटत का दुकानात उभी राहते. खूप ऐकले मी टोमणे, काय काय बोलायचे ऐकले. पण मला माझा नवरा जिवंत हवा होता, त्याचबरोबर माझी आर्थिक परिस्थिती नव्हती, त्यामुळे मला तिथे उभं राहणं गरजेचं होतं. पण हळूहळू काय होतं माहिती आहे की माणूस जेव्हा तुम्हाला सतत सळत असतात ना तेव्हा तुम्ही कोडगी होत जाता मनाने. मी कोडगी होत गेली मनाने. मला समाजाबद्दल एवढा तिरस्कार वाटायचा ना, पण माझं दुर्दैव असं होतं की त्या समाजासमोरच मला हसून राहावं लागायचं, कारण माझं दुकान होतं. मी नफरत नाही दाखवू शकत होती, मला तुमच्याबद्दल खूप चीड येते असं सांगू शकत नव्हती, का तर माझी आर्थिक परिस्थिती नव्हती. आणि त्यामुळे मला हे सगळं मुकाट्याने सहन करावं लागायचं. मग 1990 पासून 2001 पर्यंत मी अशीच जगली. जे बोललं ना तुम्ही 15 वर्ष 14 वर्ष अशीच गेली. आणि या पुढच्या मधल्या काळात माझा नवरा पण बदलला, हळूहळू तो पण बदलला. ज्याने जिद्दीने माझ्यासमोर, म्हणजे मी त्याला नको म्हणत की कोर्टात हायकोर्टात जायला नको, तरीसुद्धा तो जिद्दीने त्याने हायकोर्टात शेवटच्या क्षणी अपील केली होती. काय माहिती अचानक काय झालं होतं. तो पण बदलला आणि तो पण मला साथ देत नव्हता कशातच. मी एकटीच पडली होती आणि त्या एकट्यापणामध्ये माझा साथी कोण होते तर माझे स्वामी समर्थ. 15 वर्षात मी कधीच कोणाशी, अण्णा गेल्यानंतर तर मी ओपनच होई. विचारा दादांना माहिती आहे की त्या 15 वर्षात म्हणजे अण्णा गेले 1996ला, 1996 पासून 2002 पर्यंत दादांचं आणि आमचं पण माझं पण काही कॉन्टॅक्ट नाही.
माझं एकच ध्येय होतं की आपल्याला आर्थिक स्थैर्य यायला पाहिजे. सगळ्यात अगोदर आर्थिक स्थैर्य आलं ना तर बाकी पुढच्या गोष्टी मी करू शकेन. पण तरीसुद्धा दिवसेदिवस माझे मिस्टर फारच खूप वाईट वागायला लागले, अतिशय वाईट. आणि त्यांना मुलंच नको होतं, त्यांना मूल नको होतं. मग आमचा संसारच बरबाद झाला. एखाद्या माणसाला मूल नको असेल तर आपण मूल जन्माला घालायचं तर त्याला वाढवायचं कोणी. मी माझं बालपण तसं गेलं होतं वडिलांविना, त्यामुळे मी त्या गोष्टी केल्या नव्हत्या. माझ्या लक्षात आलं की माझ्या मिस्टरांना मी नकोच आहे, की काय प्रॉब्लेम आहे त्याचा कळत नव्हता. आमच्यामध्ये 1990 पासून 2002 पर्यंत कशाचीच बोली भाषा नव्हती, बोलणंच नव्हतं. जे काही असायचं ते फक्त मौनमध्ये चाललेलं होतं. आणि त्याच्यानंतर मात्र असं घडलं की भयानक काहीतरी घडलं. म्हणून मग मी मातृमंदिरमध्ये आले. आईची संस्था होती मातृमंदिर म्हणून, तिथे आली. तिथे राहायला लागली. मी 5 महिने तिथे राहिली. त्या 5 महिन्यात त्याने खूप दादागिरी, म्हणजे पहिल्यांदा दादागिरी, चिडी, घरी चल घरी चल घरी चल, सगळं बरबाद करून टाकलं. नंतर तरी मला यायचं नव्हतं. मला त्या जागेवर जुना डोंबिवलीत पाऊलच ठेवायचं नव्हतं. पुन्हा त्या घाणीतच जायचं नव्हतं. मला शिक्षण घ्यायचं होतं, त्या संस्थेमध्येच राहून काम करायचं होतं की नाही माझं स्वप्न. मला शिक्षण घ्यायचं होतं, मला इथे घाणीत जायचं नव्हतं. पण ह्या माणसाने अशी विचित्र अवस्था केली की मला मजबुरीने परत जावं लागलं. पण परत जाताना ही माधुरी गेली नाही. ही माधुरी तेव्हाच मेली होती. जी माधुरी गेली होती ना ती फार उग्र स्वभावाची होती, अन्यायाविरुद्ध लढणारी होती. कारण त्या 5 महिन्यात जे मला माझ्या दुःखाने नाही समजवलं होतं ना, ती ताकद मला म्हणजे त्या मुली मातृमंदिरमध्ये राहत होत्या, त्यांचे जे झालेले अत्याचार, त्यांच्यावर झालेले दुःख, ह्या प्रसंगाने मी एवढी कठोर होत गेली होती की माझ्या नवऱ्याला वाटत होते की मी खूप सरळ साधी मुलगी आहे आणि आता पुन्हा ही आली म्हणजे आता आपली चांदीच चांदी. काही नाही. त्याच्यानंतर मी शिक्षणाला सुरुवात केली, कारण माझं मनच लागत नव्हतं. मला त्या दुकानातसुद्धा बसायचं नव्हतं आणि काहीच करायचं नव्हतं. म्हणून मग मी SNDT कॉलेजमध्ये गेली. तिथे मी 10वी 12वी दोन्ही विषयाचं ते UT एक्झाम द्यायची असते आणि त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन कंप्लीट करायचं. ते केलं 4 वर्ष. 4 वर्ष कंप्लीट केल्यावर मला LLB करायचं होतं. पण LLB करायलासुद्धा माझ्या मिस्टरांना मला रेग्युलर कॉलेजला पाठवायचं नव्हतं. तू काही कर पण माझं दुकान आणि घर सांभाळून कर, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि LLBला त्यावेळी रेग्युलर अटेंडन्स होतं, डिस्टन्स एज्युकेशन सेंटरमधून करता येत नव्हते. मग मधली 2008 पासून 2014पर्यंतचा वेळ फार वाईट गेले माझा. पुन्हा असाच गेला, म्हणजे पुन्हा शिकून पण काही उपयोग नाही आणि काही नव्हता. 2008मध्ये मला मनामध्ये असूनसुद्धा LLB करता आली नाही. ती 14वर 2014ला मी पत्रकारितेचा कोर्स केला. पत्रकारिता, मानवी हक्क आणि कायदे आणि समाजसेवा याचा प्रायव्हेट असा 3 महिन्याचा ठाण्याला इंडियन करिअरमध्ये दर रविवारी 8 तासाचं म्हणजे होतं ते. मी तिथे जाऊन कोर्स केला. त्या कोर्समधून मला त्या टीचर होत्या माझ्या, त्या म्हणाल्या की तुला जर खरोखर सामाजिक कार्याची आवड असेल तर तू MSW कर. तर मी म्हटलं MSW करायला म्हटलं रेग्युलर अटेंडन्स नाही म्हणे, इंदिरा गांधी ओपन युनिव्हर्सिटीमधून तू डिस्टन्स एज्युकेशन सेंटरमधून करू शकते. त्याच्यानंतर मला कळलं आणि त्याच्यातून मग मी 2014ला इंदिरा गांधी ओपन युनिव्हर्सिटीमध्ये फॉर्म फिल केले आणि तिथून मला ॲप्लिकेशन आलं की तुम्ही सिलेक्ट झालेला आहात. मग 2015-16 म्हणजे 2015ला माझं फॉर्म सिलेक्ट झाले. त्याच्यानं 16, 17, 18 म्हणजे ते 2 वर्षाचा जो अभ्यासक्रम आहे तो 5 वर्षात तुम्ही कंप्लीट करायला पाहिजे. मग सोमय्या कॉलेजमध्ये मी ते लेक्चर अटेंड करायची आणि माझा अभ्यासक्रम पूर्ण झाला आणि नेमकं त्याच वेळी करोना सुरू झाला. आणि करोना सुरू झाल्यावर मग 2 वर्ष खूप वाईट गेले. कुठेच काहीच करता येण्यासारखं नव्हतं. असं म्हणजे ह्या ज्या मधल्या काळात आहे, मी 2002ला मातृमंदिरमधून भलेही परत आले असेल पण माझं समाजकार्य तेव्हापासून सुरू झालं. म्हणजे माझ्याकडे मातृमंदिरमध्ये राहणाऱ्या बायका पण माझ्या दुकानापर्यंत यायच्या. त्यांच्या समस्या असल्या की ते घेऊन यायच्या, त्या बोलायच्या, ते असं कर आणि तसं मला मदत करा वगैरे. आणि मातृमंदिरमध्ये मी जी 5 महिने घालवले त्या 5 महिन्यांनी माझं पूर्ण आयुष्यात बदलून गेलं.
मी पूर्ण म्हणजे मी खाली मुंडी घालून कुठलीच गोष्ट सहन करणारी माधुरी राहिलीच नाही. आजची जी तुम्हाला माधुरी दिसते ना ती फार उग्र, खूप फार तापड आहे. पण मी तापड आहे म्हणून मी इथपर्यंत पोहोचली. जर मी साधीसुधी असती तर कधीच पोहोचली त्या नसती. मधल्या काळामध्ये तुमच्यावरती जे अत्याचार झाले त्याच्यानंतर तुम्हाला अनेक लोकांशी संपर्क आला होता. तुमच्या कुटुंबातली, नात्यातली लोक असतील किंवा इतर समाजातला पुरुष वर्ग आहे, यांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा होता किंवा काय तुम्हाला ट्रीटमेंट मिळायची त्यांच्याकडून? नातेवाईक म्हणाल तर माझ्या मिस्टरांची कोणीच माणसं आमच्यापर्यंत पोचली नाहीत या घटनेनंतर. आणि माझं माहेरचं म्हणाल तर माझ्या माहेरच्या माणसाला आमचं लग्नच मंजूर नव्हतं. त्यामुळे ती तर माझ्यापासून तेव्हाच दुरावलेली होती. माझ्या माणसांचं ते प्रश्न. आणि राहिले गोष्ट समाजाची, तर मी बोलली ना तुम्हाला, ज्यावेळी माझे मिस्टर आजारी होते तेव्हा मी दुकानात उभी राहिली तेव्हा सुरुवातीला खूप लोकांनी खूप काय काय बोलले. हळूहळू माणसाला कळत गेलं तसं ते पण बदललं म्हणजे खूप बदललं, लोक बदलली. आणि आजचं या क्षणाला सांगू तर अतिशय बदललेली आहेत. कोणालाच माझ्याबद्दल काही, उलट माझ्याबद्दल आज त्या लोकांना कुठेतरी एक अभिमान आहे की एवढ्या सगळ्या प्रसंगातून उभी राहून सुद्धा हिचं शिक्षण पण ते सुरुवात अशी होती की काय गरज आहे हिला, ही अशी का करते, काय करणार आहे पण आता लोकांना, बऱ्याचशा लोकांना कळतं आहे. आणि काय आहे ना, सुशिक्षितपणा हा माणसामध्ये आणि शहरामध्ये जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे त्यांना आता हळूहळू कळायला लागले की हिचे उद्दिष्ट काय आहे, हिला काय करायचं आहे. त्यामुळे आता बरीचशी लोक मला सपोर्ट करतात. अगदी तुमचं का म्हणजे साधारणतः तुम्ही समाजकार्य म्हणताय तर तुम्ही कोणत्या प्रकारचं माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक मुली बाबतीत, म्हणजे जी मी खरं तर कोणापर्यंत पोचत नव्हते, पण माझ्याकडे पहिली बलात्काराची विक्टीम म्हणून आलेली केस एका हायकोर्टातल्या जजने पाठवली. ती 2016ला एका दिराने एका बाईवर, म्हणजे आपल्या वहिनीवर, छोट्या दिराने मोठ्या वहिनीवर बलात्कार केला होता. नवरा तिचा बाहेर गेला होता. ही केस होती आणि फारच विचित्र होतं त्यामध्ये अनुभव. म्हणजे तिने पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट नोंद केली तरी पण तिची कोणी कंप्लेंट घेतलीच नव्हती. 1 महिन्यानंतर कंप्लेंट रजिस्टर केली आम्ही. आणि त्याच्यातून मग पुढे म्हणजे खूप वाईट प्रसंगातून त्या बाईला जावं लागलं वगैरे. पण ते माझ्यापर्यंत पोचल्यानंतर मग मी त्या केसमध्ये तिला लीड दिलं आणि बरंचसं काही केलं. त्याच्यानंतर अजूनसुद्धा बऱ्याच केसेस. एका मुलीचं असं मित्र म्हणून तिच्यावर हे केलं लग्न, म्हणजे लग्नाच्या अगोदर सगळं सेक्स वगैरे, आणि म्हणे मी तुला सांभाळून घेईन, मी तुला ती मुलगी अशी वेड्यासारखी म्हणजे अशी आत्महत्या करायच्या अवस्थेत आली. म्हणजे त्या मुलाचं लग्न झालं पण त्याने काय लग्न करताना तिला प्रॉमिस केलं होतं की माझं भरेही लग्न होऊ दे, ती त्याच्यापेक्षा 10 वर्षांनी मोठे लग्न होऊ दे, पण मी तुला सांभाळणार, मी तुला साथ देणार. पण अचानक लग्न झाल्यावर तो फिरला आणि त्यामुळे ती त्या हिलासुद्धा मुलीला एका पोलीस ऑफिसरनी माझ्याकडे पाठवलं होतं की इथे जा तुम्हाला बाकीचं काही नाही तरी तुम्हाला मानसिक आधार तर नक्की मिळेल. मग त्या मुलीला सगळ्यात अगोदर माझं काम हे होतं की त्या मुलीला त्या ट्रॉमामधून बाहेर काढणं. तिला सतत असं वाटत होतं ट्रेनमध्ये उडी द्यावी आणि मरावं. म्हटलं हे काही चुकीचं नाही, हे काही पाप बीप नाही. म्हणजे तिला ह्या गिल्ट फील्डमध्ये होती की मी फसली गेली, मी स्वतः फसवलं, मी स्वतः मूर्खपणा केला, विश्वास ठेवला वगैरे, या गिल्टमध्ये ती अतिशय होती. पण तिच्यातून हळूहळू मी तिला बाहेर काढलं. केस रजिस्ट्रेशन झाले. आता केस कोर्टात त्या दोन्ही चालू आहेत. एक लहान मुलाची केस झाली, त्याच्यामध्ये त्याची आजी आहे ना, त्या मुलाला आजारी केलं तिने. अक्षरशः बाहेर जाताना ती त्याला कोंडून जायची आणि सगळा घरातला कचरा घाण आणून ठेवायला होती. आणि त्या मुलाला ना, म्हणजे त्या मुलाला बघितल्या मला, म्हणजे ही जी माझी केस आहे ना तिथलीच एका मुलीने म्हणजे मॅडम ते मुलाचं काहीतरी प्रॉब्लेम आहे, मी घेऊन येतो. म्हटलं घेऊन आल्यावर बघितल्यावरच समजलं की हा ऑटिझमचा पेशंट आहे. स्वमग्नता म्हणजे मुलं कशी स्वतःमध्ये मग्न असतात ते, पण हे प्रथम अवस्थेमध्ये होता तो. म्हणून मग मी तिला म्हटलं की तू असं कर की म्हटलं हिला घेऊन आपण GPला जाऊ. आणि तिथे पहिल्यांदा ह्याला गेलो होतो सेंजॉरवरून आम्हाला म्हटलं जितलेला पाठवलं. तिथे आम्ही त्याचं चेकिंग वगैरे केलं आणि त्याने चेकिंग केल्यावर त्याने सांगितलं की म्हणे ह्या बाईला म्हणजे या मॅडमला जे कळलं एका दिवसात ते तुम्हाला एवढ्या वर्षात कळू नये का. 10-11 वर्षात त्या मुलाला तुम्ही जर ट्रीटमेंट दिली असती तर आतापर्यंत व्यवस्थित झालं असतं. कारण ऑटिझमची स्वमग्नता ही सुरुवात तिच्या वागण्यामधून झाली होती. कारण त्या मुलाला असं सतत घरात कोंडून ठेवायचं. आणि त्याचवेळी आम्हाला कळलं की त्या मुलाला जिथे कोंडून ठेवलं जात होतं तिथे अजून एक वेडी बाई होती, तिची बहीण, तिला पण कोंडून ठेवलं.
होतं. मग मी काय करायचं, तर मी पोलीस स्टेशनला मग बोलून आणलं, पोलिसांना बोलून आणलं. तिच्या नवऱ्याला फोन, वेड्या माणसाच्या बाईला तिच्या नवऱ्याला फोन करून धमकी दिली की बाबा तू तिला काढून घेऊन जा, आणि नाहीतर म्हटलं मी पोलीस स्टेशनला जाऊन तुझ्या विरुद्ध, तू तुझ्या बायकोचं पालनपोषण करत नाही आहे म्हणून बेजबाबदार नवरा म्हणून कंप्लेंट कर. मग त्याने आम्ही त्या बाईला घेऊन ठाण्याला हॉस्पिटलमध्ये, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तिला ॲडमिट केलं. त्या मुलाची ट्रीटमेंट झाली, त्याला घेतलं, त्याला सर्टिफिकेट मिळालं. अशा बऱ्याच केसेस खूप आहेत म्हणजे सांगायला झालं. म्हणजे तुम्ही एक सामाजिक क्षेत्राकडे वळलात, मात्र तेवढ्यामध्ये तुम्ही तुमच्या स्वतःच्या संघर्षातून, अनुभवातून हे सगळं करत आलात. फक्त मला एक विचारायचं आहे की एकीकडे एक पुरुष असतो जो महिलेवरती किंवा त्या स्त्रीवरती अत्याचार करतो, आणि दुसरीकडे स्त्री असते जी स्वतः ते अत्याचार सहन करत असते. मग स्त्रीला आयुष्यभर तो पश्चाताप भोगावा लागतो का तिच्या मनामध्ये ती सळ राहते? पुरुषाची मानसिकता काय असू शकते अशा वेळेला? मी तुम्हाला सांगू का एक गोष्ट, म्हणजे हे गोष्ट 2016ची आहे. जेव्हा हायकोर्टाचे एक जज मी जे सगळं पेपर काढले होते ना, मला पुस्तक लिहायचं, मी बोलली तुम्हाला आहे का नाही बोलले, वेदना वेताने अध्यात्म, या पुस्तकासाठी मला ते पेपर काढायचे होते. ते काढल्यावर मी हायकोर्टच्या जजकडे गेली होती. तेव्हा ते म्हणाले की हे यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहे, आपण आजही केस लढू शकतो. तर म्हटलं केस लढणं आणि आता आरोपीला सजा देणं हे माझं काही उद्दिष्ट राहिलेलं नाही आहे. माझं उद्दिष्ट हे आहे की मी कुठे चुकले आणि माझ्याकडून काय काय गफलत झाली ज्यामुळे मी केस हारले हे मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. मग त्याने जे काही बोललं तर म्हणे तू आता पण केस आपण ओपन करू शकतो, पण म्हटलं मला ओपन नाही कराय. पण ते बोलल्यावर माझ्या मनामध्ये एक अशी विचित्र भावना की ठीक आहे आता जर केस ओपन करून आपण जिंकत असू तर, पण तरीसुद्धा कसं आहे ना की या गोष्टीमध्ये म्हणजे 2016 आणि खूप वेळ गेला होता. आता न्याय मिळूनसुद्धा काही तो महत्त्वाचा नव्हता, पण तरीसुद्धा मी मनामध्ये असा विचार केला की मी काय करायला पाहिजे. आणि तेव्हाच नेमकं त्याच दुसऱ्या दिवशी मी माझ्या काउंटरवर उभी होते आणि आरोपी जात होता. मी मनात असं ठरवलं होतं, ह्या माणसाने जर माझ्या डोळ्यात डोळे घालून बघितलं आरोपीने तर मी ही केस लढणार, आणि ह्या माणसाने जर माझ्याकडे बघून खाली मान घातली तर मी केस लढणार नाही. तुम्ही विश्वास ठेवा की नका ठेवू, पण त्या माणसाने मला लांबून बघितलं आणि तो असा पळत सुटला की जसं काही त्याच्या मागे वाघ लागला. तेव्हा माझ्या लक्षात निदान ही गोष्ट तरी आलं की त्यावेळी नाही पण आज कुठेतरी त्याला आपण केलेल्या कृत्याचा पश्चाताप होत असेल, आणि जर त्याला पश्चाताप होत असेल तर मला आता पुन्हा त्या घाणीमध्ये त्याची मुलं बाळं किंवा कोणालाही ओढायचं नाही आहे. आत्ता सजा वगैरे काही द्यायचं नाही आहे. मला फक्त एवढंच त्याला विचारायचं आहे की तू हे कृत्य का केलंस बाबा, कारणं काय होती तुझ्याकडे. मला त्या आरोपीला आजही विचारायचं आहे. पुस्तक लिहिताना मला त्याचेसुद्धा विचार घ्यायचे आहेत की तू हे कृत्य करण्यासाठी स्वतःहून धजावलास की तुला कोणीतरी मोटिवेट केलं, किंवा मेन उद्दिष्ट काय होतं तुझं. आपण आता मी जर समाजासाठी काहीतरी उभं करायचं आहे, मला जर पुस्तक लिहायचं आहे तर मी माझी बाजू तर मांडणारच आहे, पण त्याचीसुद्धा आरोपी म्हणून काहीतरी बाजू असू शकते ना. त्याचीसुद्धा बाजू जर त्याने चान्स दिला, मला बघायचं आहे, भेटता आलं तर मी भेटेन, त्याला विचारेन. आणि आता म्हणाल तर मी खूप पुढे गेलेले आहे. त्या मागच्या गोष्टी आत्ता उघडून काहीच तुम्ही कोणती उद्दिष्टे कोणतं ध्येय बाळगून? माझ्याकडे ध्येय एकच आहे, कोर्ट कचेरी वगैरे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तर लढावं लागेल, कारण त्याला काही कारण नाही. हे बघा, एखाद्या बाईवर बलात्कार झाला की पहिली स्टेप असते पोलीस स्टेशनला रजिस्टर होणं, त्याच्यानंतर असतं कोर्ट कचेरी. त्याच्यात जिंकू दे किंवा हारू दे त्याच्याबद्दल प्रश्न नाही आहे. माझं उद्दिष्ट त्या बाईला मानसिकरित्या उभं करणं. मला आयुष्याची 15-20 वर्ष घालवावी लागली तसं त्या लोकांना घालवता नको. म्हणजे आता कोणावर जर अत्याचार झाला तर त्या बाईच्या त्या स्त्रीच्या बाजूने तुम्ही उभ्या राहून त्यांना जेवढ्या लवकर मानसिकता, माझ्याकडे आलेल्या बायकांना मी तसं केलं आहे. त्या बायका खूप चांगल्या प्रकारे मी काउन्सिलिंग करून त्यांची बऱ्याचशी मानसिकरित्या त्यांना स्टेबल केलं, आणि आज ते खूप चांगल्या प्रकारे जगतायत. त्या घाणीत त्या अडकून नाही पडल्या. जसं मला मी तेच नाही, माझं तेच म्हणायचं आहे की अशा छोट्या छोट्या गोष्टीने जीवन संपवणं हा कुठल्याच गोष्टीचं सोल्युशन होऊ शकत नाही. तुमच्यापेक्षा ही खूप वाईट परिस्थितीतून जाणारी लोक आहेत, मी गेलेली आहे आणि खूप जात आहेत. पण आपल्या 2 पोरांना जगवण्यासाठी 100-100 रुपयात शरीर विकणाऱ्या बायका आहेत, तरीसुद्धा ते जगत आहेत. मग तुमचा आमची काय व्यथा आहे. माझ्यावर झालेला तरी अत्याचार होता, कोणीतरी केला होता, जबरदस्ती केली होती म्हणून मी मोठ्याने तरी बोलू शकते. अशी कित्येक मुली आहेत ज्या प्रेमामध्ये फसत आहेत.
पण त्या येत नाही पुढे, कारण त्यांना कुठेतरी अशी गिल्टी फिलिंग असते की आपणच चुकलो आहे, आपणच काहीतरी. मला असं वाटतंय की तुम्हाला जर आत्महत्याच करावी अशी फिलिंग येत असेल ना, तर त्याच्या अगोदर माधुरी आंबेडकर नावाची एक बाई तुमच्या पाठीशी उभी आहे आणि तुम्हाला जर माझ्यापर्यंत पोहोचून तुम्हाला व्यक्त व्हायचं असेल तर मी तुम्हाला एवढंच विश्वास देईन की मी तुम्हाला अजिबात जज करणार नाही. तुम्ही चुकीचे आहात, तुम्ही बरोबर आहात, तुम्ही काय केलं, तुम्ही काही नाही केलं, याच्याशी मला काडीचाही संबंध नाही. मला फक्त आणि फक्त तुम्ही आनंदाने आणि समाधानाने आयुष्य जगताना पाहायचं आहे. आणि त्यासाठी जर तुम्हाला माझ्यापर्यंत पोचायचं असेल, जरूर पोचा तुम्ही. मी तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करेल, मी तुम्हाला जज करणार नाही. पण त्याच्या अगोदर आत्महत्या करू नका. आत्महत्या हे सोल्युशन नाही, कारण हे जीवन फार अनमोल आहे. आपल्याला असं हिंदू संस्कृतीमध्ये सांगितलं जातं की कित्येक जन्म मिळतात. जन्म भले कित्येकही मिळू दे, पण आपल्याला आपल्या पूर्वीचे जन्म आठवत आहेत का नाही आठवत. आपण जे काही कर्म केलेलं या जन्माचं तेवढंच आठवतं आहे. मग या जन्मात किती आनंदी राहता येईल, कसं जगता येईल आनंदाने, आणि आनंदाने आपण जगायचंच आहे. पण त्याचबरोबर आपल्या आजूबाजूला अशा प्रकारची लोकं असतील तर त्यांना आनंदाने जगण्यासाठी मोटिवेट करता येणार असेल तर आपण ते करायचं आहे. ठीक आहे. खरं तर हृदय पिवटून टाकणारी अशी घटना. ज्या वयामध्ये आपण नव्या स्वप्न पाहत असतो, आपलं संसार फुलवण्याची स्वप्न प्रत्येक व्यक्ती पाहत असतो, अशा वयामध्ये एक आघात होणं आणि तो आघात सहन करून पुन्हा एकदा नव्यानं उभारी घेणं, मधल्या कालावधीमध्ये अनेक लोकांकडून तशा पद्धतीचे नकारात्मक असा दृष्टिकोन सहन करणं, नवऱ्याकडून छेड होणं, मात्र तरीसुद्धा ताठ मानेने जगण्याची जिद्द मनाची घेऊन शिक्षण घेणं आणि शिक्षणानंतर स्वतः प्रगल्भ होऊन स्वतःच्या पायावरती उभं राहणं आणि इतर महिलांसाठी प्रेरणादायी ठरणं, हा सगळा प्रवास आहे तो नक्कीच अधोरेखित करण्यासारखा आहे. आणि ही गोष्ट आज आपण जी मुलाखत घेतलेली आहे माधुरी मॅडमची, याचं कारणच आहे की आपण दुर्गोत्सव साजरा करत असताना हा एक संदेश समाजापर्यंत जायला हवा की आजसुद्धा स्त्री ही उपभोगाचं साधन आहे असं आपण म्हणतो. स्त्री आज ही सबळ आहे, सबलीकरण तिचं होत आहे, मात्र तीसुद्धा तिच्याकडे आबला म्हणून पाहण्याचा जो काय समाजाचा दृष्टिकोन आहे तो बदलला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी समता आपल्याला अभिप्रेत सांगितलेली आहे की स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, या समता जी आहे ती जात, धर्म, पंथ, वर्ण यापलीकडं स्त्री आणि पुरुष ही समतासुद्धा दिसली पाहिजे. आणि वर्तमान काळात ती गोष्ट कुठेतरी मागे जाते असं सुद्धा चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्यामुळं स्त्री ही खऱ्या अर्थानं आपली प्रेरणा स्रोत आहे, ती एक ताकद आहे पुरुषाची, हे समजून प्रत्येक पुरुषानं तिचा सन्मान केला पाहिजे. ती कोमल जरूर असते, कमजोर कधीही नसते, स्त्री कणखर तेज धुरंधर, धगधगती ज्वाला असते. आणि म्हणून एक धगधगती ज्वाला आपल्या समेत होत्या, त्यामध्ये माधुरी आंबेडकर मॅडम. खरं तर स्त्रिया स्वतःबद्दल सांगायला लाजतात, मात्र त्यांनी स्वतःपणे उघडपणे आपल्यावरती झालेले अत्याचार बोलून दाखवले आणि इतर स्त्रियांनीसुद्धा कसं स्वतःचं संरक्षण करावं आणि पुढच्या स्त्रियांना देखील कसा आधार मिळावा यासाठी म्हणून त्यांनी आज व्यक्त झालेले आहेत. नक्कीच प्रत्येकाने याच्यातून काय संदेश घ्यायचा तो घेतला पाहिजे. तुर्तास मॅडम आपण आमच्याशी संवाद साधलात, धन्यवाद. आपल्या पुढील वाटचालीसाठी, आपल्या सामाजिक कार्यासाठी लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.